नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। यामध्ये आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे। यामधील काही प्रॅक्टिस सेट 3.3 मधले काही एग्जाम्पल सुद्धा घेतलेले आहेत। उर्वरित एग्जाम्पल आपण या पिरियड मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। ठीक आहे, तर चला मग आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। सो फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.3 देयर इज एन एक्झाम्पल, द sum of first 55 terms of an AP is 3300. Find its 28th term. We have provided that the sum of first 55 terms of an AP is 3300. So you know the sum of first 55 number, sum of first n number is given by Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Using that formula we can substitute the value. After that, to find the 28th term, again there is one formula, that is Tn is equal to a plus n minus 1 into d. So first of all here Sn is equal to, here we have given first 55 terms. First 55 terms means n is equal to 55. After that the sum of that 55 number, yes, 55 is also provided, that is 3300, and then find its 28th term. So T28th is equal to how much? So using this two information, Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. So this is our formula. So putting all the value, Sn means yes 55 is equal to 55 by 2 in bracket 2 into a as it is, then n means 55 minus 1 into d as it is. Again yes, 55 is given 3300, so here I write 3300 is equal to 55 by 2 into 2a plus 55 minus 1 means 54 into d as it is. So dividing these two we can multiply, or this 2 is a transfer to this side, then we get 55. First of all we write this side 55 by 2 into 2a plus 54 into d is equal to 3300. So 2a plus 54d is equal to 3300 divided by 55 by 2. या साइडला आपण ट्रान्सफर केले तर काय होतील 2 by 55. सो 2a plus 54d is equal to, यांना आपण कॅन्सल करूया. फर्स्ट ऑफ ऑल 11 5 जा 11 3 जा 305. Again cancel this 5 to 300, 5 1 za 5 6 za, so 60 is there. So 60 into 2 120. So this is the one equation. Again we will find out taking 2 common. If I take 2 common, then what happen? 2 कॉमन जर घेतलं तर a प्लस 27d इज इक्वल टू 120. सो a प्लस 27d इज इक्वल टू 120 by 2
That means a plus 27d is equal to 60. याच्या पुढे आपल्याला काही सॉल्व करता येत नाही, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. याच्या पुढे आपण काही करू शकत नाही. आता आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे 28th टर्म, तर टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे Tn is equal to a plus n minus 1 into d. So Tn means T 28 is equal to a plus 28 minus 1 into d. So T28 is equal to a plus 27d. आता बघा a plus 27d एवढ्याची व्हॅल्यू आपण अगोदर कॅल्क्युलेट केली आहे. a plus 27d is equal to 60. मग याच्यावर आपण 60 लिहिता येतं. T28 is equal to 60 म्हणजे 28th टर्म जे आहे ते 60 आहे. Therefore 28th term, that is T20 is equal to 60 is our answer. आपण काय केलं, स्टार्टिंगला याचा आधार घेतला की सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन एपी इज 3300. तर आपण यावरून आपण काय केलं, हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू ठेवल्या. आपण जेवढं सोडवता आलं तेवढं सोडवलं. याच्या पुढे काही सॉल्व करता येत नाही, कारण इथपर्यंत सॉल्व केलं तर परत अजून आपल्या लक्षात आलं याच्यामधून 2 कॉमन काढलं तर अजून लहान इक्वेशन होईल म्हणून 2 कॉमन घेतले. आता याच्या पुढे सोडवता येत नाही, इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता आपल्याला जे टर्म काढायचं त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरला हा Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग याच्यामध्ये परत यांचीच फक्त व्हॅल्यू ठेवली कारण nच माहित आहे म्हणून. हे पाहिलं तर आपल्याला a प्लस 27d ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ऑलरेडी आहे म्हणून आपण 60 ते त्याच्या ऐवजी 60 लिहिलं आणि हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इन एन एपी द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27 अँड देअर प्रॉडक्ट इज 504. फाइंड द टर्म्स. आपल्याला एपी मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म दिलेल्या 3 कॉन्सिक्युटिव्ह सक्सेसिव्ह टर्मची एडिशन दिलेली आहे 27 आणि त्याच 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्मचे प्रोडक्ट दिलेलं आहे 504. आणि एवढ्या इन्फॉर्मेशन 2 कंडिशन वरून आपल्याला काय करायचं, ते कॉन्सिक्युटिव्ह टर्म आपल्याला फाइंड आउट करायचे. आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायला सांगितले 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म, दॅट इज a मायनस डी फर्स्ट, a सेकंड, a प्लस डी थर्ड. अशा प्रकारचे कन्सिडर करून आपल्याला ह्या 2 कंडिशन या ठिकाणी यूज करायचा. पहिल्या सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27 ही फर्स्ट कंडिशन आहे आणि देअर प्रॉडक्ट इज 504 ही सेकंड कंडिशन आहे. तर ह्या दोन्ही कंडिशन आपण या ठिकाणी यूज करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट 3 कॉन्सिक्युटिव्ह terms in AP are a minus d, a and a plus d. From first condition, sum of 3 consecutive term is 27. So a minus d is the first term, a is the second term, a plus d is the third term. या 3 टर्म ची सम किती आहे 27. So a plus a means 3a minus d plus d cancel is equal to 27. Then a is equal to 27 by 3, a is equal to 3, 3 1s are 3, 3 9s are 27, so a is equal to 9. So this is the value of a. एक टर्म आपल्याला याच ठिकाणी मिळालेला आहे, मिडल टर्म. आता नेक्स्ट फ्रॉम सेकंड
फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिली, त्यांचा प्रॉडक्ट हा 504 आहे. प्रॉडक्ट घ्यायचा A मायनस डी इंटू A प्लस डी इज इक्वल टू किती आहे प्रॉडक्ट 504. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करू शकतो कारण A माहितच आहे, नोन आहे, मीन्स 9 मायनस डी, त्याच्यानंतर हे 9 प्लस डी आणि हे A म्हणजे परत 9 इज इक्वल टू 504. 9 मायनस डी 9 प्लस डी इज इक्वल टू 504 बाय 9. या 9 न परत कॅन्सल करू, याला 9 1 जा 9 5 जा 9 6 जा. So A 9 minus D in one bracket 9 plus D in another bracket that is 56. तर हा फॉर्म्युलाच आहे A minus B in one bracket A plus B in another bracket then A square minus B square असं लिहू शकतो आपण. म्हणजे 9 स्क्वेअर म्हणजे 81 minus D square is equal to 56. So minus D square is equal to 56 minus 81 minus D square is equal to 81 मधून 56 काढून टाकूया. -25 दोन्हीकडचं मायनस साइन कॅन्सल झालं. D square is equal to 25. मग आता दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्या. D is equal to 25 चे दोन स्क्वेअर रूट आहेत प्लस आणि मायनस, म्हणून या ठिकाणी दोन्ही लिहूया प्लस और मायनस 5. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ D. आता आपल्याला हे टर्म घेतल्याच्या नंतर हे फर्स्ट टर्म देअरफॉर 3 consecutive terms in AP are फर्स्ट काय आहे A मायनस D इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 9 आता याची स्टार्टिंगला आपण काय करू प्लस घेऊया. हे प्लस प्लस मायनस इंटू प्लस म्हणजे मायनसच होईल इज इक्वल टू किती 4. त्याच्यानंतर दुसरा टर्म आहे A, त्याची डायरेक्टली व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती A ची व्हॅल्यू 9 आणि A प्लस D इज इक्वल टू 9 प्लस 5 14. आपण D ची व्हॅल्यू ही प्लस घेतली होती, आता मायनस घेऊन पाहूया. और इफ D इज इक्वल टू -5 देन हे काय घेतलं इफ A इज इक्वल टू D इज इक्वल टू +5 देन D इज इक्वल टू -5 घेतल्याच्या नंतर काय होईल A मायनस D इज इक्वल टू 9. हे मायनस D ची व्हॅल्यू -5 आहे 9 मायनस मायनस प्लस 5 इज इक्वल टू 14. देन नेक्स्ट A मीन्स सेम व्हॅल्यू आहे, त्याच्यात A मध्ये काही बदल होणार नाही 9. आणि त्याच्यानंतर A प्लस D मीन्स 9 मायनस हे प्लस आहे आणि D ची व्हॅल्यू काय घेतली आपण मायनस, म्हणजेच 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. म्हणजे ते नंबर्स काय होतात एक तर 4 9 14 होतील किंवा 14 9 4. म्हणून आपण हे दोन्ही ते एकच आहेत म्हणून आपण डायरेक्ट एक आन्सर लिहू शकतो सर्वांसाठी. देअरफॉर consecutive 3 consecutive terms in AP are 4 9 14 or 14 9 4. ठीक है.
Next example, find 4 consecutive terms in AP whose sum is 12 and the sum of third and fourth term is 14. या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत. 4 कॉन्झिक्युटिव्ह जे टर्म आहेत त्या सर्व 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्मची सम आहे, ऍडिशन आहे 12 आणि सम ऑफ थर्ड तिसरा आणि चौथा जो टर्म आहे याची ऍडिशन आहे 14. तर त्यावरून आपल्याला 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म कोणते आहेत ते फाइंड आउट करायचे. इथं सुद्धा आपल्याला सांगितलं अज्युम द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इन एपी आर a minus d, a plus d and a plus 2d. तर आपण त्याला अज्युम करूया, दोन कंडिशन वापरून सॉल्व करू. लेट 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स in AP are equal to a minus d, a plus d and a plus 2d. From first condition, फर्स्ट कंडिशन काय आहे, त्यांची सम किती 12 आहे. फर्स्ट टर्म आहे a मायनस डी, सेकंड आहे a, थर्ड आहे a प्लस डी आणि फोर्थ आहे a प्लस 2d. या सर्वांची सम आपल्याला किती दिली 12 दिलेली आहे, हुज सम इज 12. यावरून a प्लस a प्लस a प्लस a 1 2 3 4 4a. त्यानंतर मायनस डी प्लस डी हे कॅन्सल झाले, मायनस डी प्लस डी. आता फक्त राहिले 2d प्लस 2d ॲज डीज, 2d इज इक्वल टू 12. याच्यातून आपण 2 कॉमन घेऊया, 2a प्लस d इज इक्वल टू 12. देअरफॉर 2a प्लस d इज इक्वल टू 12 बाय 2. दॅट मीन्स 2a प्लस d इज इक्वल टू 6. हे झालं फर्स्ट. नेक्स्ट नाउ सेकंड कंडिशन. फ्रॉम काय सेकंड कंडिशन, थर्ड अँड फोर्थ, द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. थर्ड आणि फोर्थ कोणतं आहे, a प्लस डी आणि a प्लस 2d. हे आहे आपलं थर्ड टर्म आणि हे आहे फोर्थ टर्म, याची ऍडिशन किती 14. मग थर्ड टर्म आहे a प्लस d आणि फोर्थ टर्म आहे a प्लस 2d इज इक्वल टू किती सम दिली त्यांची 14 दिलेली आहे. a प्लस a मीन्स 2a, d प्लस 2d मीन्स 3d इज इक्वल टू 14. हे झालं सेकंड इक्वेशन. आता हे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन वाटतात आहेत, तर याला सॉल्व करण्याची मेथड तुम्हाला माहिती आहे. याचा कोएफिशियंट सेम आहे, फक्त सबट्रॅक्शन जर केलं तर a चं इलिमिनेशन होईल, d ची व्हॅल्यू मिळेल. आलेली d ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवलं तर आपल्याला परत कोणती व्हॅल्यू मिळते, a ची व्हॅल्यू मिळते. म्हणून आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from 2, 2a plus 3d is equal to 14. 2a plus d is equal to 6. सबट्रॅक्शन म्हणजे हे टर्म सगळे साइन अपोजिट होतात. प्लस 2a मायनस 2a कॅन्सल. त्याच्यानंतर 3d मायनस 1d इज इक्वल टू 2d is equal to 14 minus 6, 8. Therefore 2d is equal to 8. Therefore d is equal to 8 by 2. d is equal to 4. ह्या दोन व्हॅल्यू मिळाली आपल्याला. d ची व्हॅल्यू मिळालेली आहे, हे दोन इक्वेशन मिळाल्याच्या नंतर हे d ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण काय करू, स्मॉल जे इक्वेशन आहे हे याच्यामध्ये ठेवू. याच्यापेक्षा हे लहान इक्वेशन आहे त्याच्यामुळे याच्यात ठेवायचं, थोडं कॉम्प्लिकेशन कमी आपल्याला निर्माण होणार नाही. म्हणून
सबस्टिट्यूटिंग d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. या इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. इक्वेशन 1 आहे 2a प्लस d इज इक्वल टू 6. दॅट मीन्स 2a प्लस d इज 4 इज इक्वल टू 6. 2a is equal to 6 minus 4. So 2a is equal to 2. Therefore a is equal to 2 by 2. a is equal to 1. ही झाली सेकंड व्हॅल्यू. आता आपल्याला टर्म मध्ये फक्त दोनच व्हॅल्यू माहित असणं आवश्यक आहेत. एक a ची आणि दुसरी d ची. मग ह्या दोन याच्यावरून आपल्याला हे 4 टर्म्स आता लिहिता येतील. therefore 4 consecutive terms in AP are first a minus d. If a is equal to 1 and d is equal to 4, then a minus d फर्स्ट टर्म बघा. आता a किती आहे 1 आहे मायनस डी किती आहे 4 आहे म्हणजे किती झालं -3. त्याच्यानंतर सेकंड ए इज इक्वल टू व्हॅल्यू ए ची काय फाइंड आउट केली आपण 1 इक्वल टू 1च. त्याच्यानंतर ए प्लस डी मीन्स 1 प्लस डी ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे काय झालं 5. त्याच्यानंतर ए प्लस 2d मीन्स 1 प्लस 2 इंटू 4 इज इक्वल टू 4 टू जा 8. 8 प्लस 1 मीन्स 9. हे झाले आपले 4 टर्म्स. म्हणून याचे आन्सर लिहूया. देअरफॉर 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन AP आर -3, 1, 5 and 9. So this is the answer. बघा लास्ट एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.3. इफ द 9th term of an AP is 0, then show that 29th term is twice the 19th term. आपल्याला 9th term जे आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं 0 दिलेलं आहे आणि या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की 29th जे टर्म आहे ते 19th टर्मच्या ट्वाइस आहे. मग आपण या इन्फॉर्मेशनचा वापर करू दिलेल्या माहितीचा आणि पहा. सो tn इज इक्वल टू t9 इज इक्वल टू 0 if the 9th term of an AP is 0. This is given. So we have tn is equal to a plus n minus 1 into d. So t9 is equal to a plus 9 minus 1 into d. But t9 is equal to a plus 8d, but t9 is equal to 0. Therefore a plus 8d is equal to 0. That is a is equal to minus 8d. ही आपल्याला व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. आता आपल्याला हे दोन टर्म बघायचे 29th टर्म आणि 19th टर्म. सो अगेन t29 is equal to a plus 29 minus 1 into d. So t29 as it is equal to a means minus 8d plus 29 means 29 minus 1 means 28d. हे आपण कशावर लिहिलं व्हॅल्यू फ्रॉम 1. So t29 is equal to plus 28d minus 8d means 20d.
This is second. And last T19. T19 is equal to A plus 19 minus 1 into D. T19 is equal to value of A is minus 8D plus 18D from 1. Therefore, T19 is equal to minus 8D plus 18D means 10D. This is number third. This is number third. आता from second and third याच्याकडे पहा, हे 20D आहे, हे 10D आहे, हे ट्वाइस आहे. मग आपल्याला सांगता येतं therefore T29 is equal to 20D which is equal to 2 into 10D. असं लिहिता येतं 20D ला 2 into 10D, हे 2 ला 2 as it is, आणि 10D म्हणजे काय आहे T19. हे आपण कशावरून घेतलं, फ्रॉम 3, फ्रॉम 2, आणि मग आपल्याला फायनली लिहिता येतं therefore T29 is equal to 2 into T19. तर अशा प्रकारे ही T29 हे T19 च्या ट्वाइस आहे, हे असं आपल्याला सांगता येतं. तर यानंतर चे एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियड पाहूया. हा प्रॅक्टिस सेट 3.3 संपलेला आहे.